नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रतीक कुमार वानखडे, उत्तर लेखन झिरो टू हिरो या पुस्तकाचे लेखक आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो एऑन आय एसच्या यूट्यूब चॅनलवरती. बघा मित्रांनो, एमपीएससीच्या कुठल्याही परीक्षा असू देत, चालू घडामोडीमध्ये क्रीडा घडामोडींना एक विशेष महत्त्व आहे. कारण यावर एमपीएससीच्या परीक्षेत नेहमी यावर सातत्याने प्रश्न विचारले जातात. सो त्याच अनुषंगाने आपण हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये जानेवारी महिन्यातल्या ज्या काही क्रीडा घडामोडी आहे त्यासोबतच काही डिसेंबरच्या महत्वाच्या क्रीडा घडामोडी असतील, या सर्व क्रीडा घडामोडी आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे, तर बघा, हे माझं पुस्तक आहे उत्तर लेखन झिरो टू हिरो. जर आता जो एमपीएससी राज्यसेवेचा जो निकाल आलेला आहे त्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी ती परीक्षा पास केलेली असेल, सो त्यांच्यासाठी हे अतिशय महत्वाचं असं पुस्तक आहे. उत्तर लिखाणातल्या ज्या काही स्किल्स आहे, कारण कमी वेळामध्ये आपली प्रिपरेशन त्या पद्धतीने होऊ शकत नाही, सो त्या अनुषंगाने हे पुस्तक काय करण्यात आलेलं आहे, पब्लिश करण्यात आलेलं आहे. सो हे पुस्तक तुम्ही नक्कीच मार्केटमधून घेऊ शकता आणि तुमच्या प्रिपरेशन मध्ये मार्क्स अजून ऍड ऑन करू शकता. उत्तर लेखनाबद्दलची विस्तृत माहिती मी या पुस्तकामध्ये काय केलेली आहे, दिलेली आहे, जेणेकरून तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो नक्कीच बूस्ट होणार आहे. आणि सोबतच आमच्या एऑन आय एसच्या अकॅडमी चॅनल यूट्यूब चॅनलवर उत्तर लेखनासंबंधित वर्कशॉप आयोजित करण्यात आलेले होते. सो तेही तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला जाऊन काय करू व्हिजिट करू शकता. सोबतच इथिक्सचे काही लेक्चर जे आहेत ते आमच्या युट्यूब चॅनलवर आलेले आहेत. मॅरेथॉन सेशन तिथे आलेलं आहे. सो नक्कीच तुम्ही या सगळ्या गोष्टींचा तिथे काय करू शकता, लाभ घेऊ शकता. आता बघा मित्रांनो, पहिलीच न्यूज आपल्या समोर आहे, आयपीएल लिलाव 2026. आयपीएलचा फॅड निश्चितच आपल्याकडे भारतामध्ये खूप जास्त आहे. हा व्यक्ती तुम्हाला दिसत असेल, कॅमेरून. कोण आहे? ग्रीन. आणि इथे हा एक आकडा दिसतोय आपल्याला 25.20 करोड, म्हणजे 25 करोड 20 लाख. बघा, तर न्यूज काय आहे, आयपीएल 2026चा मिनी लिलाव जो आहे तो डिसेंबर महिन्यात पार पडलेला होता. तो कुठे पार पडलेला होता? अबुधाबी येथील एतिहाद एरना इथे पार पडलेला होता. ओके, तर यामध्ये काय आहे, सर्वात महागडा खेळाडू, या वर्षीचा जो सर्वात महागडा खेळाडू म्हणून कोणाला घेतलेला आहे? कॅमेरॉन ग्रीनला घेतलेला आहे. याला कोणी घेतलेला आहे की कोलकाता नाईट रायडर्सचा जो संघ आहे त्यांनी याला 25,20,00,000मध्ये काय केलेला आहे, खरेदी केलेला आहे. येत्या लक्षामध्ये. नेक्स्ट बघा, आता हा जो त्याआधी आपण हे बघून घेऊया की महागडे अनकॅप्ड खेळाडू जे आहे की जे लिलावामध्ये त्यांना बोली लागलेली नाही, ते अनकॅप्ड खेळाडू कोण आहेत, तर प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा या दोघांनाही चेन्नई सुपर किंग्सने काय केलेलं आहे, त्यांच्यावर दाव लावलेला आहे 14.2 कोटीमध्ये. ठीक आहे, आपण पुढे बघू. पुढे मग आपल्याला काय दिसून येतं, तर बघा, इतिहासातील सर्वाधिक महागडे खेळाडू कोण कोण आहेत, तर बघा, रिषभ पंत याला तब्बल 27 कोटी रुपयाला, किती? 27 कोटी रुपयाला लखनौ सुपर जायंट्सने 2025 मध्ये खरेदी केलेलं होतं. आतापर्यंतचा तो काय आहे, सर्वात महागडा खेळाडू आहे. आयपीएल मध्ये खूप पैसा असतो. सेकंडला कोण येतं, तर श्रेयस अय्यर. श्रेयस अय्यरला कितीला खरेदी केलं होतं? 26.75 कोटी. पंजाब किंग्स यांनी 2025 मध्ये याला सुद्धा याच्यावर बोली लावलेली होती. आणि 2026 मध्ये कॅमेरून ग्रीन, ज्याला तिसऱ्या नंबरला आता एकूणात जर पाहिला, आणि या वर्षीच्या लिलावात तो सगळ्यात महागडा खेळाडू काय आहे, ठरलेला आहे. तर बघा, आयपीएल बद्दल, आयपीएल 2008 मध्ये याला सुरुवात झालेली होती आणि राजस्थान रॉयल्सने पहिला किताब आयपीएलचा जो आहे तो काय केलेला होता, पटकावलेला होता. ठीक आहे, आणि सलग म्हणण्यापेक्षा सर्वाधिक वेळा जो कोणी आयपीएलचा किताब जिंकलेला आहे, तर त्या दोन टीम आहे ज्यांनी 5 वेळा प्रत्येकी तो किताब जिंकलेला आहे आयपीएलचा. त्यामध्ये मुंबई इंडियन्स आणि सीएसके, बिगेस्ट रायव्हल, हे आयपीएल मध्ये आपल्याला दिसून येत असतात. सो या सुद्धा काही फॅक्ट्स ज्या आहेत त्या तुम्हाला काय करायच्या आहे, लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, आता यावर्षी आयपीएल मध्ये किती टीम आहेत, तर 2026 मध्ये या 10 टीम्स तुम्हाला दिसून येतात. फॅक्च्युअल जर प्रश्न आला तो आपला कुठेही जाता कामा नये. यामध्ये कुठल्या कुठल्या टीम आहे?
चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, लखनौ सुपर जायंट्स, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, आरसीबी, त्यांनी मागील वर्षाचा काय IPLचा किताब जिंकला होता खूप साऱ्या वर्षानंतर, तब्बल 18 वर्षानंतर, 18 की 17 काय थोडं बघून घ्या. ठीक आहे. सो या 10 टीम काय आहे या IPL मध्ये सहभागी होत असतात. येते लक्षामध्ये. सो या अनुषंगाने आपण हे न्यूज तिथे कव्हर केलेली आहे. सो कॅमेरून ग्रीन जो आहे हे नाव तुम्ही निश्चितच लक्षात असू द्या. आता फिफा सर्वोत्तम फुटबॉल पुरस्कार 2025 काय आहे? फिफा हे काय आहे? फुटबॉलशी संबंधित काय आहे? आंतरराष्ट्रीय संघटना आहे. फिफा बेस्ट फुटबॉल पुरस्कार डिसेंबर 2025 मध्ये कुठे पार पडला? तर दोहा, कतार इथे या ठिकाणी पार पडलेला आहे. हे फॅक्ट्स आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून जर परीक्षेत विचारले तर आपल्याला ते मार्क करता आले पाहिजे. फ्रान्स आणि पॅरिस सेंट जर्मन क्लब कडून खेळणाऱ्या ओस्माने डेम्बले, कोण? डेम्बले यांना 2025 चा काय आहे? फिफा पुरस्कार प्रदान झालेला आहे. आणि सोबतच बॅलन डी ओर पुरस्कार जो 2025 चा आहे तो सुद्धा त्यांनी पटकावलेला आहे. फुटबॉल मधील सर्वात उच्च पुरस्कार जो आहे, सर्वात महत्वाचा पुरस्कार बॅलन डी ओर पुरस्कार आहे. ठीक आहे. तसेच स्पेन आणि बार्सिलोना क्लब कडून खेळणाऱ्या कोण आहेत? एटिना बोनामतीने सलग तिसऱ्यांदा त्यांनी काय केलेला आहे? हा फिफा महिला खेळाडूचा पुरस्कार जिंकून आपले वर्चस्व कायम केलेले आहेत. येतं लक्षामध्ये. आणि 2025 मध्ये त्यांनी सुद्धा बॅलन डी ओर पुरस्कार तो सुद्धा सलग 3 वेळा काय केलेला आहे? जिंकलेला आहे. सो 2 हे व्यक्ती तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यांचे एकदा चित्र बघून घ्या, जेणेकरून पिक्चर मेमरी तुमच्या लक्षामध्ये राहील. ठीक आहे. जर आपण यालाच पुढे बघितलं तर काही प्रमुख पुरस्कार त्यामध्ये देण्यात येतात. ठीक आहे. बघा, फिफा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू जो आता आपण बघितलेला आहे डेम्बले, ते फ्रान्सचे आहेत. त्यानंतर सर्वोत्तम महिला एताना बोनमटी. ठीक आहे. त्यानंतर पुस्कास पुरस्कार, इथे काय? पुस्कास पुरस्कार जो सर्वोत्कृष्ट गोल करणाऱ्यांसाठी देण्यात येतो, तो कोणाला मिळालेला आहे? सॅन्टियागो मॉन्टियल, जे की अर्जेंटिनाचे आहेत. येते लक्षामध्ये. त्यानंतर काय आहे? मार्टा पुरस्कार. मार्टा म्हणजे महिलांसाठीचा जो आहे, महिला फुटबॉल मधील ज्यांनी सर्वोत्तम गोल केलेला आहे तशा कोण आहेत? त्या लिझबेथ ओले. ठीक आहे. त्यानंतर बघा, फिफा प्लेयर प्ले पुरस्कार तो कोणाला मिळालेला आहे? तर तो मिळालेला आहे डॉक्टर अँड्रियास हार्लास न्यूकिंग, जे की जर्मनीचे आहेत. ठीक. आणि फिफा फॅन पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे झाको SC चे समर्थक यांना. फिफा फॅन पुरस्कार जो आहे तो यांना या ठिकाणी मिळालेला आहे. यासोबतच आता आपल्याला अजून काय लक्षात ठेवायचं आहे की फिफा वर्ल्ड कप 2026 कुठला? 2026 चा जो फिफाचा वर्ल्ड कप आहे तो कुठे पार पडणार आहे? तर पहिल्यांदा काय आहे? पहिल्यांदा तो USA, कॅनडा आणि मेक्सिको हे 3 देश मिळून त्याचं आयोजन करणार आहे. तो ते सुद्धा फॅक्ट्स आपल्यासाठी खूप 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 जास्त महत्वाचे आहे. बघा, आपण या ठिकाणी न्यूज सुद्धा कव्हर केली आहे आणि त्या रिलेटेड जे काही फॅक्ट्स आहे ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी काय केलेले आहे? सांगितलेले आहे. आता पुढच्या न्यूज कडे वळूया. 2025 मध्ये काय झालेलं होतं? तर क्रीडा प्रशासन कायदा पारित झालेला होता. हे सुद्धा जर या वर्षीच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यासाठी मागच्या वर्षीतल्या काही घडामोडी आहेत त्या सुद्धा आपल्यासाठी विशेष महत्वाच्या असतात. सो त्यामुळे काय आहे की 2025 मध्ये हे सुद्धा एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. जरी आपण 2026 चा हा अधिसूचित म्हणजे हा जो काही नियम आहे तो बघणार असलो तरी 2025 साठी क्रीडा प्रशासन कायदा पारित झालेला होता. आणि त्या कायद्याअंतर्गत त्याला समोर काय केलेलं आहे की त्याच्यासाठी काय केलेले आहे की काही नियम जे आहे ते अधिसूचित केलेले आहे. त्या कायद्याच्या अनुषंगाने काही नियम बनवलेले आहे आणि त्याच अकॉर्डिंग हे इथे न्यूज आलेली आहे. आता या नियमांचा उद्देश काय आहे की क्रीडा प्रशासनात जबाबदारी, पारदर्शकता
आणि महिला प्रतिनिधित्व यांचे पात्रता निकष काय आहे सुनिश्चित करण्यात आलेले आहेत. येते लक्षामध्ये कायदा 2025 चा आणि नियम आपण 2026 मध्ये त्यासाठी काय केलेले आहे बनवलेले आहेत. सो हे नियम आपण थोडेसे डिटेलने बघून घेऊया जेणेकरून जर मल्टी लाइनर क्वेश्चन जर आपल्याला आला तर तो आपल्याला काय करता सॉल्व्ह करता आला पाहिजे. बघा आता प्रत्येक राष्ट्रीय क्रीडा संघटनेच्या सर्वसाधारण सभेत किमान 4 उत्कृष्ट खेळाडूंचा काय असायला पाहिजे समावेश असायला पाहिजे आणि हे काय आहे तर हे बंधनकारक आहे आणि त्यापैकी 50% जे सदस्य आहेत त्या कोण असल्या पाहिजे तर त्या सदस्य महिला असल्या पाहिजे. ठीक आहे हे फॅक्ट्स आहे लक्षात ठेवावे लागणार. उत्कृष्ट खेळाडूसाठीची पात्रता काय आहे तर किमान वय 25 वर्ष असायला पाहिजे. सक्रिय खेळातून निवृत्ती आणि स्पर्धात्मक सहभागानंतर 1 वर्षाचा विश्रांती कालावधी त्यांच्यासाठी काय आहे असणार आहे. राष्ट्रीय क्रीडा संस्थाच्या कार्यकारी समिती जी आहे त्याच्यात किमान 4 महिलांचे प्रतिनिधित्व काय आहे अनिवार्य आहे. इथे बघा इथे 50% 50% आणि इथे किती 4 महिला इथे नंबर आहे तिथे पर्सेंट आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. महिलांसाठी विशिष्ट पदे राखीव ठेवण्याची सुद्धा त्यामध्ये काय देण्यात आलेली आहे मुभा देण्यात आलेली आहे. समोर जर आपण बघितलं तर त्यामध्ये काय केलेलं आहे 10 स्तरीय वर्गीकरण प्रणाली ते काय करणार आहे सुरू करणार आहे. ऑलिम्पिक पॅराऑलिम्पिक पदक विजेते ते राष्ट्रीय खेळ किंवा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील पदक विजेते म्हणजे बघा इथे काय करणार आहे असे एकूण 10 स्तर बनवण्यात येणार आहे विविध स्तर बनवण्यात येणार आहे आणि मग ऑलिम्पिक वाले कुठले खेळाडू आहे राष्ट्रीय लेवलला कुठले खेळाडू आहे जिल्हास्तरीय कुठले खेळाडू आहे है ना याचं काय करणार आहे सेग्रिगेशन करणार आहे आणि त्याला त्या पद्धतीने त्यांना ट्रीटमेंट करणार आहे कोणत्या खेळाडूवर किती पैसा खर्च करायचा. सो त्या अनुषंगाने हे स्तर बनवण्यात आलेले आहे. आय थिंक ही गोष्ट तुम्हाला समजली असणार. समोर बघूया निवडणूक प्रक्रिया टप्प्याटप्प्याने व निश्चित कालमर्यादेत ती पूर्ण करावी लागणार आहे. कारण तुम्हाला जर माहित असेल तर या मागच्या काही वर्षामध्ये खेळाडू वर्सेस गव्हर्नमेंट असाही काहीतरी म्हणजे ऑफकोर्स सरकार जे आहे त्यांचा काय चाललेला आहे एक वाद चाललेला होता. सो तेही त्या अनुषंगाने क्रीडातल्या ज्या घडामोडी आहेत त्या आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. न्यायालयाने दोषी ठरवलेल्या व तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या व्यक्तींना निवडणूक लढवणे किंवा क्रीडांमध्ये पद धारण करणे यावर काय केलेलं आहे मनाई केलेली आहे. ठीक आहे समोर बघा किमान 20 सदस्यांचे राष्ट्रीय क्रीडा निवडणूक मंडळ स्थापन करण्याची इथे तरतूद आहे. किमान 20 सदस्य त्यामध्ये असायला हवे आणि निवडणूक अधिकाऱ्यांचे जे शुल्क आहे ते कमाल 5 लाख रुपये निश्चित करण्यात आलेले आहे. या गोष्टी आपल्या डोळ्याखालून गेलेल्या आहेत त्या मी तुम्हाला समजावून सांगितलेल्या आहे. सो त्यावर जर प्रश्न आला तर निश्चितच तो तुम्हाला काय सॉल्व्ह करता आला पाहिजे. आता बघा पुणे ग्रँड टूर 2026 पुण्यातले जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी या स्पर्धेचा काय म्हणतात आनंद घेतला असेल. कारण बरेचसे असे जे व्हिडिओज आहे फोटोज आहे हे आपण सोशल मीडियावर सोशल प्लॅटफॉर्मवर बघितलेले असेल. याचं कारण काय तर पुणे ग्रँड टूर 2026 साठी याआधी आपण बघून घेऊया की त्याचा जो ब्रँड अँबॅसिडर आहे ते कोणाला ठेवण्यात आलेलं होतं महेंद्रसिंग धोनी याला. ठीक आहे तर ही भारतातील UCI मान्यता प्राप्त मल्टी स्टेज जे विविध स्टेज मध्ये त्या काय सायकलिंग शर्यत पार पडलेली आहे. UCI म्हणजे काय युनिफॉर्म सायकलिंग इंटरनॅशनल ही एक संस्था आहे सायकलिंग इंटरनॅशनल त्यामध्ये ते काय केलेलं आहे त्यांच्या थ्रू ती शर्यत पार पडलेली आहे. ही स्पर्धा मग 19 ते 23 जानेवारी रोजी कुठे पुणे या शहरात काय केलेली होती आयोजित करण्यात आलेली होती. सो ही जी डेट आहे ही सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि शहर आता ही जी स्पर्धा आहे ती पुण्यामध्ये का आयोजित करण्यात आलेली होती जर तुम्हाला माहित नसेल तर बघून घ्या की पुणे हे शहर सायकल राजधानी ठीक आहे म्हणून सुद्धा ओळखल्या जातं. जर माहित नसेल तर आता तुम्हाला ते माहित झालेलं आहे. काय आहे ते सायकलचं जे कॅपिटल आहे ते पुणे शहराला म्हटलं जातं. सो त्या अनुषंगाने ती सुद्धा गोष्ट आपल्यासाठी महत्वाची आहे.
ही स्पर्धा सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली, याला मार्गदर्शन कोण केलेलं आहे तर सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने केलेले आहे. आणि त्यासोबतच पुणे जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र काय आहे सरकारच्या सहकार्याने ते काय आयोजित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता ही जेव्हा स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती तो निश्चितच यासाठी काय आहे मस्कट राहिलेला असेल. कोण मस्कट. हा बघा दिसतोय हा कोण आहे सह्याद्रीचा शेकरू आहे. आपल्या महाराष्ट्राचा जो राज्य प्राणी आहे शेकरू तोच आहे, पण तो कुठला आहे सह्याद्रीचा. आणि त्याचं नाव काय आहे तर त्याचं नाव आहे इंदू. त्या मस्कटचं नाव काय आहे इंदू. आणि हे जे नाव आहे ते इंद्रायणी नदीच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. ही सुद्धा गोष्ट एमपीएससी आपल्याला विचारू शकते. या स्पर्धेत 35 देशांमधील 29 व्यावसायिक संघाचे 171 रायडर्स जे आहे ते या स्पर्धेमध्ये उतरलेले होते. सो हा सुद्धा आकडा आपल्यासाठी काय आहे महत्वाचा आहे. 171 रायडर्स. आणि यासोबतच पहिल्यांदाच काय आहे भारताने आपले 12 रायडर्स त्या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये काय होते उतरवलेले होते. तो प्रत्येकी 6 आहेत ते कुठल्या संघाचे भारतीय राष्ट्रीय संघाचे 6 प्लेयर्स आणि भारतीय विकास संघाचे 6. ठीक आहे. सो ही सुद्धा इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी बघितलेली आहे. समोर बघा याचा जो रिझल्ट आहे याचा जो निकाल आहे ही व्यक्ती तुम्ही पाहत असेल. ही व्यक्ती कोण आहे तर हे न्यूझीलंडचे सद्गृहस्थ आहे ल्यूक मुडगवे यांनी हा किताब पटकावलेला आहे. ठीक आहे. म्हणजे ते विजेता ठरलेले आहे. त्यासोबतच ली निंग स्टार संघ म्हणजे सांघिकच्या याच्यामध्ये जे आहे तर ते चीनचा जो संघ आहे त्यांनी विजेतापद पटकावलेला आहे. त्यासोबतच काय आहे की हे जे मुडगेवे आहे यांनी शर्यत 9 तास 33 मिनिट 4 सेकंद यावर प्रश्न विचारू शकतात. म्हणून 9 तास 33 मिनिट 4 सेकंद या एकत्रित वेळेत त्यांनी काय केलेली आहे ती स्पर्धा पूर्ण केलेली आहे. ठीक आहे. आणि त्यांनी काय केलेली आहे पिवळी जर्सी कायम ठेवलेली आहे. पिवळी जर्सी म्हणजे ते जे विनर आहे त्याबद्दल मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइड मध्ये सांगतो. आणि त्याआधी बघून घ्या की भारतीय राष्ट्र संघातील हर्षवीर सिंग सेखोन याने काय केलेला आहे सर्वोत्तम भारतीय सायकलपटूचा जो काही आहे पुरस्कार काय केलेला आहे मिळवलेला आहे. ठीक आहे. सो या दोन गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहे. समोर बघा जे मी तुम्हाला आता बोललेलो होतो की जर्सी तर ते जर्सी काय आहे. जर्सी विजेते कोण आहेत तर जी ग्रीन जर्सी आहे म्हणजे पॉइंट्स वर्गीकरणामध्ये ते ल्यूक मुडगेवेला काय केलेले आहे मिळालेली आहे. पोल्का डॉट जर्सी म्हणजे पर्वतांचा राजा. जेव्हा ही स्पर्धा पार पडत असते तर त्याला एक वेगवेगळे रूट्स असतात तर काही रूट्स पर्वतामधून सुद्धा गेलेले असतात. तो क्लेमेंट एलेनो यांनी ती पटकावलेली आहे. ऑरेंज जर्सी कुणाला मिळालेली आहे तर सर्वोत्तम आशियाई रायडर म्हणजे आशिया मधला जो सर्वोत्तम रायडर आहे त्याला कुठली जर्सी मिळालेली आहे ऑरेंज जर्सी. त्याचा आहे चांबल जम्प्स सेंट बायर त्यांना ती जर्सी मिळालेली आहे. नाव थोडं कठीण आहे. व्हाईट जर्सी कोणाला मिळालेला आहे तर सर्वोत्तम यंग रायडर जो असतो सर्वोत्तम यंग रायडर असतो त्याला व्हाईट जर्सी मिळत असते. तिजसेन विगो यांना ती व्हाईट जर्सी मिळालेली आहे. आणि ऑफकोर्स ब्ल्यू जर्सी कुणाला मिळत असते तर जो भारताचा सर्वोत्तम रायडर असतो त्याला ती ब्ल्यू जर्सी मिळत असते. तर हे नाव सुद्धा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. हर्षवीर सिंग सेखोन त्याचा तुम्ही तिथे फोटो बघून घ्या. सो ही न्यूज आपण विस्तृतपणे बघितलेली आहे. यावर विजेत्यावर जर प्रश्न आला किंवा स्पर्धेवर प्रश्न आला तर तो प्रश्न तुमचा कुठेही जाणार नाही. समोरची न्यूज बघून घेऊया. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी काय आहे पुणेमध्ये इथे ही स्पर्धा झालेली होती. कशाशी रिलेटेड आहे हे बघून घ्या. क्रिकेट संबंधितची ही काय आहे स्पर्धा आहे. ही स्पर्धा झारखंड क्रिकेट टीमने हरियाणाला हरवून जिंकलेली आहे. आणि ज्याचा जो कर्णधार होता तो ईशान किशन हार्ड हिटर 6 वर 6 मारतो तो. आणि त्यांनी स्फोटक अशी काय शतकीय खेळी खेळलेली होती.
आणि त्याच्याच भरोशावर त्यांनी काय 262 धावा केलेल्या होत्या. आणि T20च्या अंतिम सामन्यातील, म्हणजे आपल्याकडे 3 फॉर्मॅट असतात नसो, त्यामध्ये T20च्या अंतिम सामन्यातील ही काय ठरलेली आहे, तर सर्वोच्च धाव संख्या ठरलेली आहे. ही सुद्धा गोष्ट तुमच्या लक्षात असायला हवी. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी भारतातील स्थानिक T20 क्रिकेट स्पर्धा असून ती BCCI जे आहे, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इंडिया यांनी काय केलेली होती, ती आयोजित केलेली होती. आणि या स्पर्धेचं जे नाव आहे, तर भारताचे जे माजी क्रिकेटर आहे सय्यद मुश्ताक अली यांच्या नावावरून काय ती ठेवण्यात आलेलं आहे. समोर बघा 4000 प्लस रन कोण आहे त्या, या आहे भारताच्या स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधाना. ठीक आहे, त्यांनी काय केलेलं आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नवा विक्रम केलेला आहे. कुठे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक विक्रम आहे तो. कारण का विक्रम, T20 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये 4000 धावा त्यांनी काय केलेल्या आहे, पूर्ण करणारी ती पहिली आशियाई महिला, फर्स्ट एशियन वुमेन कोण आहे, तर स्मृती मंधाना झालेल्या आहेत. हा सामना कुठे, भारत विरुद्ध श्रीलंका या सामन्यामध्ये त्यांनी पूर्ण त्या 4000 धावा केलेल्या आहेत. आता याचं महत्व काय आहे की 4000 धावांचा टप्पा गाठणारी ती पहिली भारतीय आणि संपूर्ण आशिया खंडातील पहिली महिला काय खेळाडू ठरलेली आहे. तर यावर जर वन लाईनर प्रश्न कुठे आला, तो प्रश्न आपल्या हातातून जाता कामा नये. भारतातील डोपिंगची स्थिती, वाडा अहवाल. आता वाडा काय आहे, त्याला काय म्हटलं जातं, वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी. डोपिंग प्रकरणामध्ये सलग 3ऱ्या वर्षी जगात भारत पहिल्या स्थानावर राहिलेला आहे, सलग 3ऱ्या वर्षी. आता हे डोपिंग प्रकरण काय असतात बघा, जे खेळाडू असतात, जे प्लेयर्स असतात, ते काय करत असतात, उत्तेजनात्मक पदार्थ, जे उत्तेजना देणारे पदार्थ असतात है ना, मेडिसिन्स असतात, ते घेत असतात. पण स्पर्धेमध्ये ते जे मेडिसिन्स आहेत, ती जी औषधे आहेत, ती बॅन केलेली असतात, ते खेळाडूंना घेता येत नाही. का, कारण ती जर उत्तेजनात्मक जर पदार्थ खेळाडूंनी घेतली तर त्यांची एनर्जी काय होते, इन्क्रीज होते. एनर्जी काय होते, इन्क्रीज होते. त्यांचा थकवा दूर होतो आणि त्याच्यामुळं त्यांचा परफॉर्मन्स वाढण्याची काय असते, चान्सेस हे खूप जास्त असतात. सो मग तो इतर खेळाडूंवर काय ठरेल, अन्याय, म्हणजे त्यांच्यावर तो तर अन्याय होणार. सो त्याच्यामुळे काय आहे की असे जे काही पदार्थ आहे त्यांना बॅन करण्यात आलेला आहे. तरी सुद्धा काही खेळाडू ही जे औषध आहे ते घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि रक्त आणि युरिन म्हणजेच लघवी यांचे रिपोर्ट करत असतात आणि त्याच्यामधून त्यांची ती माहिती बाहेर येत असते. त्याच्यासाठी टेस्ट करावा लागत असतात आणि त्याचाच हा जो काही अहवाल आहे इथे प्रसिद्ध झालेला आहे. इंडिया हेड्स लिस्ट ऑफ मेजर नेशन्स. बघा, इंडिया इथं पहिल्या क्रमांकावर तुम्हाला दिसून येत असेल. ही काही चांगली गोष्ट नाही. तब्बल 260 केसेस मध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट आलेले आहे. ठीक आहे, आणि 3 अंकी आकडा पार करणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. पॉझिटिव्हिटी दर किती आहे, तर भारताचा पॉझिटिव्हिटी दर 3.6% असून तो चायनाच्या 0.2% दराच्या तुलनेने सुमारे 18% जास्त आहे. ठीक आहे, आणि चायनामध्ये जी ती प्रकरणं आहेत किंवा त्या ज्या काही तिथे त्यांनी तपासण्या ज्या केलेल्या असतील है ना, त्या सुद्धा खूप जास्त आहे. इथे बघून घ्या, आपण किती तपासण्या केल्या, किती सॅम्पल कॉपी घेतले, तर 7113 आणि 7113 मध्ये 260 हे पॉझिटिव्ह रिझल्ट आलेले आहे. कम्पेअर टू चायनाने किती 24,214 तपासण्या केलेल्या आहेत, तितके त्यांनी सॅम्पल्स बघितलेले आहे आणि त्याच्यामध्ये फक्त 43 जे खेळाडू आहे त्यांचे रिझल्ट काय आहे, पॉझिटिव्ह आलेले आहे. सो यावर सुद्धा कंपॅरेटिव्हली तो प्रश्न तिथे विचारला जाऊ शकतो. त्या स्लाइडवर मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगून देतो की जसं हे वाडा आहे, वाडा काय करतं, जागतिक लेवलला काम करतं, तसंच आपल्या इंडियामध्ये काय असतं, नाडा. जागतिक लेवलला वाडा आणि राष्ट्रीय लेवलला काय असतं, नाडा. नाडा ही संस्था आहे जी या संबंधितचे जे प्रकरण आहे, जी हे टेस्टिंग आहे
त्याचं ती काम पाहत असते. ठीक आहे, दोन्ही न्यूज आपण बघितलेल्या आहे. त्यानंतर या प्लेयरला जर तुम्ही खेळताना पाहिलेलं असेल, अभी तो वो बच्चा है, सिर्फ 14 बरस, 14 वर्ष 272 दिवस असताना तो लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे. वैभव सूर्यवंशी. येणाऱ्या कालखंडामध्ये, येणाऱ्या कार्यकाळामध्ये तुम्ही त्याची विस्फोटक बॅटिंग बघू शकता. त्यांनी काय केलेलं आहे तर 84 बॉलमध्ये 190 रन, तब्बल 190 रन मारलेले आहे. आणि रोहित शर्माचे जे विक्रम आहे, ज्यांनी 200 रन असे 3 वेळा बनलेले आहेत, तर समोर याचा टार्गेट तोडणारा हा मला वाटतं एकमेव खेळाडू राहणार आहे. सो याबद्दलची न्यूज बघून घ्या. न्यूज काय आहे तर तो सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे. त्याने 36 चेंडूत शतक पूर्ण केलेले आहे. फक्त 36 चेंडू, आणि त्यामध्ये त्यानं काय आहे तो दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. आणि याच जोरावर काय झालेलं आहे तर बिहार क्रिकेट टीम कडून तो खेळलेला आहे. आणि त्यांनी सर्वोच्च अरुणाचल प्रदेश क्रिकेट टीम विरुद्ध 84 चेंडूमध्ये, जे आपण इथे बोललेलो आहे. ठीक आहे, आणि या जोरावर काय आहे की बिहारने 574 धावाचा इतका माइलस्टोन गाठलेला आहे, म्हणजे इतके रन्स त्यांनी बनवलेले आहे. सो हा सुद्धा तिथे एक आहे विश्व विक्रमी सांघिक धाव संख्या आहे. सर्वोच्च धाव संख्या एखाद्या संघाने बनवलेली 574. ठीक आहे, पुढे बघा. पुढे काय आहे, पी.व्ही. सिंधू. पी.व्ही. सिंधू कोण आहेत तर बॅडमिंटनशी त्यांचा म्हणजे त्या बॅडमिंटनशी संबंधित त्या महिला आहे. त्यांची काय झालेली आहे तर अध्यक्षपदी निवड झालेली आहे. कुठल्या अध्यक्षपदी तर बॅडमिंटनचे जे म्हणजे ऍथलेटिक्स कमिशनच्या त्या काय बनलेल्या आहेत तर त्या बनलेल्या आहेत अध्यक्ष बनलेल्या आहेत. अध्यक्ष भारतीय महिला, भारतीय बॅडमिंटनपटू. त्या अनुषंगाने ही न्यूज काय आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. बघून घेऊया. 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेती भारतीय बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू यांची 2026 ते 2029 या कालावधीसाठी आपल्याला कालावधी सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. 2026 ते 2029 पर्यंत या कालखंडासाठी त्या काय राहणार आहे, अध्यक्ष राहणार आहे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या. त्यातले इतर सदस्य कोण कोण आहेत तर डेबोरा जिले, जे की नेदरलँडचे आहेत, ते आहे उपाध्यक्ष. उपाध्यक्षावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो अध्यक्ष तर आपल्या कोण आहेत, पी.व्ही. सिंधू. त्यासोबतच कोण आहे, अन से यंग दक्षिण कोरिया, दोहा हॅनी इजिप्त, जिया इफान चीन. आणि भारतीय पॅरा बॅडमिंटनपटू अबू उबैदा यांची काय झालेली आहे तर सदस्य म्हणून, म्हणजे भारतातले 2 नावं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. सो ते दोन्ही नावं आपल्याला खूप महत्वाचे आहे. आणि पूर्ण वेळ अध्यक्षपदाची जर सूत्रे कोणी स्वीकारली असेल तर ते कोण आहे, डॅनियल चान हो यॉन, हाँगकाँग, चीन मधले ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आता हे क्रीडा घडामोडी आहे, सो यामध्ये फॅक्ट्स जास्त असणार आहे, तो त्या आपल्याला लक्षात ठेवण्याशिवाय काही पर्याय नाही. सोनम येशे T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी विक्रम केलेला आहे. हा खेळाडू आहे कुठचा, भूतानचा डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. फिरकी म्हणजे स्पिन बॉलर. त्यांनी विक्रम मग काय केलेला आहे तर म्यानमार विरुद्धच्या सामन्यात त्यांनी विक्रम नोंदवला गेलेला आहे. त्याने 4 षटकात फक्त किती धावा दिलेल्या आहेत, 7 धावा देऊन 8 विकेट्स घेतलेल्या आहेत. हा विक्रम T20 इंटरनॅशनल क्रिकेट मधला आहे. सो हे नाव लक्षात असू द्या आणि त्याचा देश सुद्धा लक्षात असू द्या, भूतान. पुढे बघा, स्मृती मंधाना. अजून त्यांच्याबद्दल एक न्यूज आपल्याला बघायला मिळते की 10,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारी ती दुसरी भारतीय महिला आहे. मोस्ट इंटरनॅशनल रन्स इन वुमेन्स क्रिकेट, इथे त्यांचा काय संदर्भ आलेला आहे. तर बघा, ती भारतातली जरी दुसरी भारतीय असली पण जगातली ती कुठली, 4थी महिला क्रिकेटपटू बनलेली आहे. मग दुसरी भारतीय आहे तर पहिली भारतीय कोण आहे तर मिथाली राज. त्यांच्यावर मूवी सुद्धा आलेला होता, तुम्ही जर बघितला असेल तर. कधी व कुठे हा विक्रम डिसेंबर 2025 मध्ये श्रीलंका विरुद्धच्या 4थ्या T20 सामन्यात
ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियम इथे त्यांनी प्रस्थापित केलेला आहे. आता यासोबत इतर या विक्रमातील ज्या महिला खेळाडू आहेत तर त्या कोण आहे? मिथाली राज ज्या आपल्याला भारताच्या दिसून येतात, सुझी बॅट्स ज्या न्यूझीलंडच्या आहेत आणि शार्लेट एडवर्ड्स ज्या इंग्लंडच्या आहे. आणि चौथा नंबर आपला लागलेला आहे कृती मंधाना यांचा 10,000 धावा पूर्ण करण्यामध्ये. मारी चोरियो क्या चोरे से कम है के? दीप्ती शर्मा महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काय विक्रम केलेला आहे? तर त्या बॉलर आहे आणि बॉलर असून त्यांनी काय केलेलं आहे? सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज ठरलेले आहे आणि हा जागतिक लेवलचा विक्रम आहे. सो ही सुद्धा न्यूज आपल्यासाठी व्हेरी 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 इम्पॉर्टंट. तिने हा विक्रम अनंतपुरम इथे श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात प्रस्थापित केलेला होता आणि तब्बल त्यांनी किती 152 विकेट्स घेतलेल्या आहे. सो या ज्या मेगन शट आहे त्यांना शट डाऊन केलेला आहे आणि त्यांचा विक्रम मोडीत काढून त्यांनी काय केलेलं आहे? 151 पेक्षा जास्त विकेट म्हणजे 152 विकेट त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. सो हे नाव इथे तुम्ही लक्षात असू द्या. दीप्ती शर्मा आपल्या इंडियाच्याच एक बॉलर होत्या, झुलन गोस्वामी, त्या सुद्धा बॉलर राहिलेला आहे. सो या पद्धतीचे कन्फ्युजन ऑप्शन्स त्या ठिकाणी आयोग आपल्यासोबत काय आपल्याला देऊ शकतो. सो तिथे आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. सो दीप्ती शर्मा हे नाव आपल्याला पाठ असायला पाहिजे. 72वी राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा. आता व्हॉलीबॉलला व्हॉलीबॉल का म्हणतात माहिती आहे का कोणाला? व्हॉली म्हणजे काय होतं बघा, व्हॉली म्हणजे काय होतं की जो चेंडू असतो तो जमिनीवर आदळण्यापूर्वीच त्याला हवेत मारायचं, म्हणजे हवेत ठेवायचा, त्याला काय म्हणतो? व्हॉली. व्हॉली व्हॉली करणे. ठीक आहे, म्हणजे तो चेंडू जो आहे तो हवेत खेळता राहिला पाहिजे, जमिनीवर पडू न देता, म्हणून त्याला व्हॉलीबॉल असं म्हणण्यात येतात. आता याचा संदर्भ काय आहे की 72वी राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा कुठे पार पडलेली आहे? तो वाराणसी. वाराणसी म्हणजे उत्तर प्रदेश. या ठिकाणी तुम्हाला शहर जर विचारलं तर वाराणसी आणि राज्य जर विचारलं तर उत्तर प्रदेश आपल्याला तो गोला रंगवणं आवश्यक आहे. ठीक आहे. सो याचं जे उद्घाटन आहे ते कोणी केलेलं आहे? तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल पद्धतीने, ऑनलाईन पद्धतीने, आभासी पद्धतीने काय केलेलं आहे? उद्घाटन केलेलं आहे. आभासी पद्धतीने. ठीक आहे. ही 72वी स्पर्धा होती. आता त्याचे रिझल्ट जे आहेत ते बघून घ्या. पुरुष गटात इंडियन रेल्वेने विजेतेपद पटकावलेलं आहे. कोणी पटकावलेलं आहे? तर इंडियन रेल्वेने. आणि महिला गटामध्ये कोणी पटकावलेलं आहे? तर केरळने हे विजेतेपद पटकावलेलं आहे. वाराणसी उत्तर प्रदेश, पंतप्रधान नरेंद्र मोदी, इंडियन रेल्वे आणि केरळ या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. आणि सोबतच तर लक्षात ठेवायचं झालं तर 71वी स्पर्धा जी आहे ती कुठे पार पडलेली होती? तर गुवाहाटी आसाममध्ये 71वी, आणि 72वी कुठे? वाराणसीमध्ये. ठीक आहे. पुढे बघा, रन मशीन विराट कोहली. काय म्हणतो आपण त्याला? रन मशीन विराट कोहली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत त्याला दुसरं स्थान भेटलेलं आहे. दुसरं स्थान त्यांनी मिळवलेलं आहे. बघा, त्यांनी श्रीलंकेचे कुमार संगकारा यांना मागे टाकलेलं आहे आणि ही कामगिरी केलेली आहे. मग त्यांना जर दुसरं स्थान त्यांनी पटकावलेलं असेल तर पहिलं स्थान रन्स मध्ये कुणाचं असणार आहे? मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना काय म्हणतो आपण? मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे काय आहे? अजूनही पहिल्या स्थानावर आहे. आणि आपल्यासाठी गौरवाची बाब आहे की दोन्हीही भारतीय खेळाडू आहे पहिल्या 2 स्थानात. येत्या लक्षामध्ये. पुढे बघा, पुढे काय आहे? जानेवारी 2026 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कुमार संगकाराचा विक्रम त्यांनी मोडीत काढलेला आहे आणि 28,016 धावांचा काय केलेला आहे? त्यांनी विक्रम केलेला आहे. त्या कुमार संगकाराच्या धावा होता आणि यांनी काय केलेला आहे? 28,017 धावा करून तो विक्रम मोडीत काढलेला आहे. पुढे बघा, पुढे काय आहे? या कोण आहेत? तर या सुद्धा भारताच्या स्टार बॅडमिंटनपटू आहे सायना नेहवाल, आणि यांनी व्यावसायिक बॅडमिंटन मधून काय घेतलेली आहे? तर निवृत्ती घेतलेली आहे.
भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांनी जानेवारी 2026 मध्ये व्यावसायिक बॅडमिंटन मधून काय केलेलं आहे, त्या निवृत्त झालेला आहे. त्याचं जर कारण काय आहे, तर गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे त्यांना गुडघ्याचा आजार होता, त्यामुळे त्यांना खेळापासून दूर राहावे लागले आणि अखेर शारीरिक काय मर्यादांमुळे त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेतलेला आहे. बॅडमिंटन आयकॉन सायना नेहवाल. आता त्यांनी जर निवृत्तीची घोषणा केलेली आहे, सो यावर जर प्रश्न विचारला तर बी स्पेसिफिक राहून काही गोष्टी आपल्याला इथे काय कराव्या लागणार, बघाव्या लागणार आहेत. त्यांचं करिअर कशा पद्धतीने राहिलेलं आहे, सो ते बघा. त्याचे काय टप्पे आहेत ते आपण एकदा बघून घेऊया, जेणेकरून परीक्षेत जर प्रश्न आला तर तो जाता कामा नये. 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिक मध्ये उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारी त्या भारतीय महिला बॅडमिंटनपटू राहिलेले आहेत फर्स्ट. ठीक आहे, पहिली. त्यानंतर काय 2009 मध्ये इंडोनेशिया ओपन सुपर सिरीज जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ही आहे, पहिली भारतीय बॅडमिंटनपटू. त्यानंतर 2010 ला दिल्लीला राष्ट्रकुल स्पर्धा भरवण्यात आलेल्या होत्या. कुठे बघा, दिल्लीला. त्याला आपण कॉमनवेल्थ गेम्स असं म्हणतो. त्यामध्ये त्यांनी महिला एकेरीमध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. स्टार मार्क करून ठेवा. यावर जर प्रश्न आला तर ही गोष्ट नक्कीच त्या ठिकाणी मेन्शन झालेली असणार. ठीक आहे, सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. 2012 लंडन ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू त्या राहिलेल्या आहेत. 2015 मध्ये जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पहिला क्रमांक त्यांनी मिळवणारा पहिल्या भारतीय राहिलेल्या आहेत. सोबतच 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ज्या गोल्ड कोस्ट या ठिकाणी भरलेल्या होत्या, त्यामध्येही त्यांनी सुवर्ण पदक. सो 2010 मध्ये सुद्धा त्यांना सुवर्ण पदक आलेलं आहे आणि 2018 मध्ये सुद्धा त्यांना काय आलेलं आहे, सुवर्ण पदक त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि एकूण कामगिरी कारकिर्दीत 24 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय त्यांनी विजेतेपद पटकावलेलं आहे. या अनुषंगाने आपण त्यांची जी वैयक्तिक काय म्हणता येईल, कारकीर्द म्हणता येईल, त्यातले जे टप्पे म्हणता येईल, ते आपण या ठिकाणी काय केलेले आहे, बघितलेले आहे. पुढे बघा, पुढे काय दिसून येतं आपल्याला, चॅम्पियन कार्लोस अल्कराज. कोण आहे, कार्लोस अल्कराज. बघा, या ग्रँड स्लॅम स्पर्धा ज्या आहेत, कुठल्या ग्रँड स्लॅम स्पर्धा 4 ठिकाणी होत असतात. कुठे कुठे, ऑस्ट्रेलिया, ज्याला आपण काय म्हणतो ऑस्ट्रेलिया ओपन. त्यानंतर फ्रेंच, विम्बल्डन आणि US ओपन, अशा 4 ठिकाणी पार पडत असतात. ठीक आहे, तो जे ऑस्ट्रेलिया ओपन आहे आणि US ओपन आहे ते काय हार्ड कोर्टवर म्हणजे कडक मैदानावर खेळल्या जातात. आणि जी विम्बल्डन आहे ती ग्रास, गवतावर, नैसर्गिक गवत जे राहतं त्यावरती खेळलेली जातात. आणि उरलेली एक कुठे खेळली जाते, तर लाल मातीवर खेळली. आता बघा, या संदर्भात काय की मेलबर्न पार्क येथे ऑस्ट्रेलिया ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा पार पडली. त्यामध्ये पुरुष एकेरी विजेता कार्लोस अल्कराज, जो की स्पेनचा खेळाडू आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं. कार्लोस अल्कराज कुठला खेळाडू आहे, स्पेन मधला खेळाडू आहे. अंतिम फेरीत नोवाक जोकोविच, जो की सर्बियाचा आहे, याचा त्यांनी पराभव केला आहे. आता यामध्ये स्पेशल काय की अल्कराजचे हे पहिले ऑस्ट्रेलियन ओपन आणि कारकिर्दीमधले 7वे ग्रँड स्लॅम विजेतेपद भरलेलं आहे. ठीक आहे, पुढे बघा, त्यांनी 22 वर्षाच्या वयात, 22 वर्षाच्या वयात करिअरचे पूर्ण काय म्हणतात त्याला, करिअर स्लॅम आपण म्हणत असतो. म्हणजे ह्या ज्या 4 काही स्पर्धा ज्या होतात ग्रँड स्लॅम, त्या सगळ्या त्यांनी जिंकलेल्या आहे आणि अवघ्या 22 वर्षाच्या वयात. ठीक आहे, करिअर स्लॅम कशाला म्हणतात, ऑस्ट्रेलिया ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि USA, या 4ही ग्रँड स्लॅम स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या आहे, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, करिअर स्लॅम त्यांनी पूर्ण केलेला आहे. आता यासोबतच नोवाक जोकोविचचा सुद्धा विक्रम झालेला आहे. त्यांनी काय विक्रम केलेला आहे, तर बघा, 38 वर्ष त्यांचं वय, 38 वर्ष 255 दिवस वयात ऑस्ट्रेलिया ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचणारा ओपन युगातील सर्वात वयस्कर जर खेळाडू टेनिसमध्ये विचारलं तर आपल्याला नोवाक जोकोविच यांचं नाव घ्यायला काहीही हरकत नाही. पुढे बघा, आर्यन वॉर्श
यांनी काय 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर तो काय झालेला आहे, ठरलेला आहे. कुठला 92वा. आणि त्याआधी 91वा कुठला आहे तर VS राहुल हा कुठला आहे 91वा. आणि 92वा कोण आहे तर आर्यन वॉर्ष्निय. दिल्लीचा 21 वर्षीय बुद्धिबळपटू आर्यन वॉर्ष्ने आर्मेनिया कुठे झालेली होती स्पर्धा आर्मेनियाला. ओके. आंद्रानिक मार्गारियन मेमोरियल बुद्धिबळ स्पर्धेत त्यांनी काय केलेलं आहे हा GM नॉर्म्स मिळवलेला आहे. GM म्हणजे काय ग्रँड मास्टर नॉर्म्स. आणि हे जर नॉर्म्स त्यांनी पूर्ण केले तर त्यांना ही पदवी मिळत असते ग्रँड मास्टर. तर या नॉर्म्स मध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात की ज्या स्पर्धेत तो खेळत आहे त्याच्यामध्ये 2600 प्लस त्याला काय म्हणता येईल पॉइंट्स है ना ते असायला हवे 2600 प्लस. आणि वयाच्या कारकिर्दीत म्हणजे अख्ख्या कारकिर्दीमध्ये एखादी स्पर्धा अशी पाहिजे की जे 2500 प्लस त्याला पॉइंट्स असायला पाहिजे आणि 27 आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्याने त्या ठिकाणी खेळलेल्या असायला पाहिजे. सो हे जर त्यांनी नॉर्म्स पूर्ण केले तर अशा व्यक्तीला काय करण्यात येतो ग्रँड मास्टरचा काय करण्यात येतो किताब देण्यात येतो. आणि ही बुद्धिबळातील सर्वोच्च पदवी आहे जे फिडे कडून त्यांना मिळत असते. फिडे म्हणजे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाद्वारे देण्यात. ही पदवी मिळवण्यासाठी हे जे मी तुम्हाला सांगितलंय की 3 नॉर्म्स असायला पाहिजे आणि 91व्या ग्रँड मास्टर सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. नेक्स्ट बघा कोण आहे विजेंदर सिंग. पण कोण बॉक्सिंग चॅम्पियन समजला. विजेंदर सिंग आशियाई बॉक्सिंग चॅम्पियन बॉक्सिंग काउन्सिल मध्ये काय झालेले आहे तर सदस्य झालेले आहे. आता अध्यक्ष नाही सदस्य झालेले आहे. नाही तर प्रश्न विचारला अध्यक्षावर आणि आपण म्हणणार हो तर म्हणायचं नाही सदस्य झालेले. जानेवारी 2026 मध्ये दिग्गज भारतीय बॉक्सर विजेंदर सिंग यांची आशियाई बॉक्सिंग काउन्सिलच्या सदस्यपदी काय झालेली आहे नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता यासोबतच काय 2008च्या बीजिंग ऑलिम्पिक मध्ये त्यांनी काय पटकावलेलं आहे कांस्य पदक पटकावलेलं होतं. आणि हे ऑलिम्पिक पदक जिंकणारा ते काय आहे पहिले भारतीय खेळाडू ठरलेले होते. आशियाई बॉक्सिंग काउन्सिल म्हणजे ABCO आशियाई बॉक्सिंग काउन्सिल ऑर्गनायझेशन ही व्यावसायिक बॉक्सिंग आशियाई संघटना आहे. समजलं कुठली आहे आशियाई नाही तर इथं देईल जागतिक म्हणजे वर्ल्ड तर वर्ल्ड लेवलची नाही आहे. ठीक आहे. सो या अनुषंगाने आपण ही न्यूज इथे कव्हर केलेली आहे. सो विजेंदर सिंग हे नाव आपल्या लक्षात असू द्या. कुठेतरी आता विदर्भ तुम्हाला दिसणार आहे कारण विदर्भाने काय केलेलं आहे की पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफी म्हणजे ज्या देशांतर्गत ज्या स्पर्धा होता ज्याला आपण लिस्ट A क्रिकेट म्हणत असतो तो त्यामधली विजय हजारे करंडक कोणी जिंकलेला आहे तर विदर्भाने जिंकलेला आहे. बेंगळुरूला ही काय झाली होती स्पर्धा झालेली होती. विदर्भ संघाने कोणाला हरवलेला आहे तर सौराष्ट्र संघाला काय त्यांनी मात दिलेली आहे आणि 38 धावांनी त्यांचा पराभव करण्यात आलेला आहे. न्यूज महत्वाची काय आहे कारण विदर्भाना पहिल्यांदाच त्यांनी काय केलेला आहे तो करंडक जिंकलेला आहे. आणि त्यामध्येचा जो सर्वोत्तम खेळाडू आहे तो आहे अमन मोखाडे विदर्भाचा आहे. ठीक आहे. विजय हजारे ट्रॉफी भारतातील एक प्रमुख देशांतर्गत एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा असून BCCI द्वारे ती आयोजित केल्या जात असते. ही स्पर्धा 50 षटकांच्या 50 ओव्हर्स लिस्ट A मध्ये काय असते ती जी स्पर्धा आहे ती ऑर्गनाइज केल्या जात असते. तो विदर्भ हे लक्षात असू द्या या संघाने तो जिंकलेला आहे. समोरची न्यूज बघा BCCI जे आपण क्रिकेटशी रिलेटेड आतापर्यंत न्यूज बघत आलो तो त्यामधीलच काय आहे BCCI त्यांनी जेमिनी सोबत काय केलेलं आहे तर प्रायोजकत्व करार केलेला आहे. प्रायोजकत्व म्हणजे काय की स्पॉन्सरशिप मिळवलेली आहे कोणाची जेमिनी AI कडून. तर बघा 2026 पूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुगलच्या आता हा जेमिनी कोणाचा आहे तर
गुगलचा AI प्लॅटफॉर्म आहे. आणि ओपन AIचा कोणता आहे? तर चॅट जीपीटी हा कुणाचा आहे? ओपन AIचा प्लॅटफॉर्म आहे. त्यासोबतच ग्रॉक आहे. कोणता आहे? ग्रॉक हा कोणाचा आहे? तर एक्स जे आहे म्हणजे अर्थात ट्विटर जो आधी ज्याचं नाव होतं त्याचा तो आहे. आणि यासोबतच एक लक्षात असू द्या, डीप सिक हा कोणाचा आहे? तर हा चिनी कंपनीचा AI प्लॅटफॉर्म आहे. यावर सुद्धा तुम्हाला जर जोड्या लावामध्ये प्रश्न विचारले AI प्लॅटफॉर्मवर, ते सुद्धा प्रश्न आपण सगळेजण आता AI युगात आहोत. AIचा भरमसाठ आपण काय करत आहोत? तर वापर करत आहोत, उपयोग करत आहोत. त्याच अनुषंगाने गुगलच्या AI सोबत म्हणजे जेमिनी सोबत कोणी केलेला आहे? BCCIने करार केलेला आहे, स्पॉन्सरशिप करार. या करारामुळे IPLशी संबंधित तंत्रज्ञान व AI आधारित उपक्रमांना चालना मिळणार आहे. क्रिकेटमध्ये सुद्धा AI. त्यासोबतच काय आहे? हा जो ओपन AIचा प्लॅटफॉर्म आहे, मग चॅट जीपीटी हा कुठला होता? हा जेमिनाय होता. आणि हा कुठला आहे? चॅट जीपीटी. सो यांनी वुमेन्स प्रीमियर लीग महिलांचं जे IPL आहे त्यासाठीचं प्रायोजक म्हणून कोण राहणार आहे? तर चॅट जीपीटी म्हणून राहणार आहे. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात आलेल्या असतील. निश्चितच आपण जानेवारी महिन्यातला संपूर्ण क्रीडा घडामोडी या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत आणि यामधूनच येणाऱ्या परीक्षेला आपल्याला काय प्रश्न पाहायला मिळतील. मी तुम्हाला या ठिकाणी काही सराव प्रश्न दिलेले आहेत, जसं की महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा जो विक्रम आहे तो कोणाच्या नावावर आहे, याचं जे उत्तर आहे ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये द्या. दुसरा प्रश्न, ऑस्ट्रेलियन ओपन 2026च्या पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? और ऑप्शंस आपके सामने ये रहे, इसका भी जवाब आपको कमेंट सेक्शन में देना है. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, BCCIने 270 कोटीचा जो मागची न्यूज आपण बघितली जेमिनाय सोबत आहे ना, आता याचं उत्तरही मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे. 270 कोटीचा करार करण्यात आलेला होता. सो अशा पद्धतीने या ठिकाणी या सर्व न्यूज मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या या नंबरवर संपर्क करू शकता. सोबतच ही जर PPT तुम्हाला ऍक्सेस करायची असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलवर काय तुम्ही जॉईन करू शकता आणि तिथून ही PPT मिळवू शकता. तो आजचं लेक्चर तुम्हाला निश्चितच चांगलं वाटलेलं असेल. यामधून परीक्षेला प्रश्न येतील अशी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा भेटू दुसऱ्या घटकासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.